जय श्रीराम भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला लोकांना काय असेल की कोणत्या कॉन्टेंटवर होणार आहे. चला तर आपण व्हिडिओ एडिट करूया. लास्टचा भाग आहे तो एडिट करायचा आणि खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला एक्सेप्ट रेशोवर क्लिक करून 9.16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटो असा प्रॉपरमध्ये झूम करून सेट करायचा. त्यानंतर ओव्हरलेमध्ये येऊन बीटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून टाकायचा आहे. अशा प्रकारे बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा. खाली स्क्रोल केल्यावर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. त्यानंतर बॅक यायचं. फोटोची लेंथ सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी वाढवून न्यायची आहे. त्यानंतर बीट 1 आणि बीट 2 नुसार असं फोटोला स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे स्प्लिट करायचं. त्यानंतर एक इथं लास्टला. त्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. नंतर ओव्हरलेवर जाऊन आपले 2 पेज आहेत त्या देखील ॲड करायचे आहे. ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. फोटोमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला 2 PNG त्या देखील ॲड करून घ्यायचे आहे. एक अशी इथं सेट करायची. त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढवून न्यायची आहे. 2 नंबरची PNG आहे ती देखील आपल्या 3 नंबरच्या इमेज पासून लास्टपर्यंत वाढवून न्यायची आहे. अशी इथे सेट करून द्यायची आहे ती. त्यानंतर लास्टपर्यंत वाढवून न्यायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि आपल्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर यायचं. ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर फोटोवर क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला क्रॉस ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. 2 नंबरच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं कॉम्बोमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल. वेव एम्प्लिफिकेशन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या लाईनला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला पॉपिंग कँडी हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या लाईनला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला झूमन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजला क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. इफेक्टवर आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला ग्लिच इफेक्टवर क्लिक करायचं. इथं दिसेल तुम्हाला क्रोमॅटिक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आयडेंटिसिटी कमी करायची. इथपर्यंत अशी कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.